पाहूया पुढील महत्वाची बातमी। पाटण ते घाटमाता दरम्यान खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। खड्ड्यांमुळे वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या संपूर्ण ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी। पाहूयात। सध्या मी उभा आहे गुहागर पंढरपूर राज्य महामार्गावरती आणि या महामार्गाची अवस्था काय झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो। 6 महिन्यापूर्वी हा राज्य महामार्ग बनवला गेलेला होता आणि या ठिकाणी आता तळ्याचं स्वरूप या रस्त्याला आलेलं पाहायला मिळतंय। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती आहे ती सध्या या महामार्गाची झालेली पाहायला मिळते। स्थानिक नागरिक आहेत, वाहन चालक आहेत, ते या ठिकाणून दररोज आहेत ते प्रवास करत असतात। त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, काय सांगाल, या रस्त्यावरून आपण नेहमी वाहनाचा प्रवास करत असता, कशी परिस्थिती आहे, काय सांगाल? बिकट परिस्थिती आहे। अख्ख्या गाड्या तर खड्ड्यात जातात आहे। मोटरसायकल रात्रीचा आला तर तो जगणार बी नाही अशी परिस्थिती बिकट आहे हो इथं या रस्त्याची। हा रस्ता केव्हा झाला होता आणि आताच एवढ्या लवकर हा रस्ता खराब होण्याचं कारण काय असतं? अहो 4 वर्ष झाले त्याला त्याला 3दा दुरुस्त केला या आणि कसले डांबर टाकतात, काय करतात, काय कळत नाही कोणत्या धर्म आम्हाला तर। दरवर्षी या परिसरामध्ये अशीच परिस्थिती। आता बघा गणपती आणताना गणपती अर्धे रस्त्यात तुटतील अशी परिस्थिती आहे बघा। खरं तर हा रस्ता होणं अतिशय गरजेचं आहे। सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत आणि या ठिकाणी पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होत असतं आणि या सगळ्याचा फटका आहे तो नक्कीच वाहन चालकांच्या मेंटेनन्स, वाहनाच्या मेंटेनन्सवर होतो आणि त्याचा फटका जो आहे तो वाहन चालकाला, मालकाला होताना एकंदरीत पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।